समर्थ 11 टीमने त्यांचा 12th मॅन पाठवायचा इथे। समर्थ 11 तर स्ट्रायकिंग एंडला पाहता येतो म्हणजे आप्पा सोमाने आणि नॉन स्ट्राइक एंडला अमोल। अमोलने काल सुरेख खेळ दाखवला आहे। बॅटिंग म्हणा बॉलिंग म्हणा अगदी सुंदर खेळ झाला आहे त्याचा काल। तर जय 11 मधून पहिली गोलंदाजी सुशांत। पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक चक्रव्यूह आखला आहे परंतु चक्रव्यूह तोडावं लागेल फोडावं लागेल कारण आपल्याला ह्या जर मॅच मध्ये राहायचं असेल तर ह्या चक्रव्यूहाला भेदावं लागेल। आपण पाहतोय समोर लॉंग ऑनला प्रथमेश पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता पहिलाच बॉल पूल सजवलाय परंतु आउटफील्डच्या कारणाने चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग मध्ये तोपर्यंत 2 धावा अगदी धावून घेत आहेत आणि स्कोरबोर्ड सुरू होतोय तो म्हणजे 2 धावांनी। तर एक चांगली गोलंदाजी करावी लागेल सुशांतला कारण आपल्या टीमला जिंकवावं असेल तर एक चांगली गोलंदाजी करावी लागेल। सुशांतचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर होता पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न कुठेतरी मिसफील्ड होते आणि मिसफील्डचा नक्कीच फायदा होतोय टीमला। तोपर्यंत अगदी चित्त्याच्या आणि वेगाने धावतायत आणि 3 रन पूर्ण होत आहेत इथे। खरंच एक चांगलं रूप स्कोरला देण्याचा प्रयत्न चालू आहे इथे आणि धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 5। सुशांतला पाहतोय अगदी 2 चेंडू फेकले आहेत आतापर्यंत। एक चांगली गोलंदाजीला सुरुवात केली परंतु फिल्डिंग क्षेत्ररक्षण थोडस गचाळ असल्या कारणाने थोडासा सुशांतचा पुढचा चेंडू अगदी डाऊन द ग्राउंड येतोय षटकार। काय फटका खेळ आहे। अगदी हल्ला बॉल चढवला आहे अमोलने सुशांतच्या बॉलिंग वरती। काय डाऊन द ग्राउंड आपण फटका पाहिला अगदी स्लॉट मध्ये होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला त्याने। यावेळेस हाफ ट्रॅक करता सबमरीन डिलिव्हरी अगदी गुडलेन स्पॉटला चेंडू पडला अतिरिक्त उसळी पण घेतली नाही चेंडू अगदी सबमरीन राहिला। खरंच सुशांत कमबॅक करतोय अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर एक चांगला चेंडू त्याच्याकडून हाताळण्यात त्याला यश प्राप्त झालं। अगदी फुलटॉस होता बेरर चेक होता आणि क्लिअर होतोय षटकार डीजे। मधून आणि धावसंख्येला देखील एक चांगलं रूप मिळाले। धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17। काय सुरुवात पाहायला मिळते समर्थ 11 ज्या अर्थाने ते बॅटिंग करण्यासाठी आले आहेत त्यासाठी आणि त्याच रूपात त्यांनी सुरुवात पण करून दाखवली आहे। हो यावेळेस मात्र सुंदर पहिल्या षटकाची समाप्ती ते होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ते 17। काय शेवटचा चेंडू फेकला अगदी वाईडिश लाईनला पकडून अगदी स्लोअर डिलिव्हरी पाहायला मिळाली आपल्या सुशांत कडून परंतु समर्थ 11 ने चांगली सुरुवात इथे केली आहे। अगदी 17 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या आहेत। आता मात्र थोडस जे बांधून ठेवलं होतं जे जकडून ठेवलं होतं ते आता खुलं होणार आहे क्षेत्ररक्षण। त्यामुळे आता देखील एक चांगली बॅटिंग पाहायला मिळेल कारण की थोडासा जो प्रेशर असतो मॅन्डेटरी पॉवर प्लेचा तो थोडासा आता खुलासा होणार आहे। त्यामुळे आपल्याला एक चांगली गोलंदाजी आणि चांगली बॅटिंग पाहायला मिळणार आहे इथे। तर संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे विकास।
विकास देखील हा चांगला खेळाडू आहे, अगदी चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो आणि त्याचाच समोर उभा असेल. थोडस स्पीडअप घ्यायचंय, थोडस स्पीडअप घ्यायचंय प्लीज. त्याचाच सामना करेल तो म्हणजे अप्पासो माने. आपट्या करवता अगदी हलक्या हाताने स्क्वेअर कट खेळ आहे डीप पॉइंटच्या दिशेने. जोपर्यंत फेक येते तोपर्यंत अगदी 2 धावा हलक्या रीतीने पूर्ण करतायत. काय मला वाटतं एकदम सिंगल डबलने देखील आपण चांगला स्कोर बनवू शकतो. याच मनशेने याच उद्देशाने दोन्ही बॅटर सज्ज आहेत. एका बाजूला अमोलला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला अप्पाला. यावेळेस आपट्या करवता लाऊड ॲपल इथे आणि पहिल्या विकेटचा पतंग अप्पाला जावं लागते परत. घेण्यासाठी येतोय तो म्हणजे रमेश. रमेश देखील एक डावखुरा फलंदाज आहे. एक चांगले फटके मारण्यासाठी तो देखील जाणला जातो. कालच्या सत्रामध्ये त्याने एक चांगला खेळ दाखवला आहे. आपल्या बॅटिंग बॉलिंग दोन्ही गोष्टीने आपल्या टीमसाठी एक चांगले योगदान दिलं आहे आणि योगदान द्यावं लागेल. कारण की आपल्याला जर मॅच जिंकायची असेल, आपल्याला फायनलिस्टच्या रेसमध्ये थांबावं लागेल, उभं राहावं लागेल. त्यासाठी चांगलं योगदान द्यावं लागेल. परंतु विकासने काय गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा शपल होऊन खेळाय, पुढे जागा बनवून खेळाय, चेंडू जाईपर्यंत तोपर्यंत काय चित्त्याच्या चपळ्याने दोघे धावले. अगदी रनिंग बिटवीन विकेट दोघांची किती सुंदर आपल्याला पाहायला मिळाली. आणि या 2 धावसंख्येनंतर स्कोरला एक नवीन रूप मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, तिन्ही फिल्डर तिथे आणि काय सुंदर जल इथे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती लक्ष ठेवलं आणि दुसऱ्या विकेटचा एक मोठा मासा गळायला लागतोय. डीजे थोडंच स्पीडअप घ्यायचं आहे. बॅट्समन बॅटिंग टीम आणि फिल्डिंग टीम दोन्ही टीमने थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. तर एक मोठी विकेट गेल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी तो म्हणजे तन्मय. अगदी कमबॅक करून दिला आहे गोलंदाजाने या मॅच मध्ये. अगदी पहिलं जे षटक होतं खूप महागडं षटक गेलं होतं, त्यानंतर काय सुरेख गोलंदाजी राहिली आहे विकास याची. खरंच खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली विकासची इथे. अगदी एक महत्वाचा म्हणजे कॅप्टनला आउट करण्यात त्याला यश प्राप्त झालं आणि कुठे ना कुठेतरी जी धावसंख्या जी धावत होती त्या धावसंख्येला कुठे ना कुठेतरी थांबवण्यात यश प्राप्त झाले टीम जय 11ला. नक्कीच जय 11 याने या महत्वाच्या विकेट, या दोन्ही महत्वाच्या विकेट नंतर टीमने कमबॅक केला आहे आणि ते कमबॅक करून दिले कोणी, ते म्हणजे विकासने. स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आपण तन्मयला, एक डावखुरा फलंदाज विकास. यावेळेस देखील बॉलला हवा दिली आहे परंतु हवा काढली आहे. पुन्हा एकदा सुंदर जेल टिपला आहे लॉंग ऑन डिझनला. काय सुंदर जेल डीजे. थोडस स्पीडअप घ्यायचंय.
तर विकाससाठी ही एक संधी असेल, जर या चेंडूवरती तो जर विकेट घेतोय तर त्याची हॅट्रिक होईल. संघाची मात्र त्याने ओव्हर हॅट्रिक तर करून दिलीच आहे, परंतु या बॉलवरती अगर जर तो विकेट घेतोय तर मालदन प्रीमियर लीग मधली हॅट्रिक पाहायला मिळेल आपल्याला. आणि क्षेत्ररक्षणाने पण तेवढंच त्याला योगदान दिलं आहे. काय झेल टिपले, अगदी खूप हवेमध्ये चेंडू होता, बॉलवरती अगदी लक्ष देऊन शेवटच्या क्षणापर्यंत तो झेलवरती लक्ष देऊन अगदी हलक्या हाताने तो झेल पकडला. तर यानंतरचा जो सामना आहे तो सामना रंगणार आहे सनी स्पोर्ट्स आणि आर्या स्पोर्ट्स. एक महामुकाबला म्हणावा लागेल मालदन प्रीमियर लीग मधला, कारण की दोन्ही संघ हा तुल्यबळ खेळाडू असणारा संघ आहे. तर दोन्ही कॅप्टनने स्टेजच्या समोर यायचं आहे. आपला टॉस होणार आहे. तर व्हाईट बॉल मुळे संघाचं जी धावसंख्या आहे त्याला एक नवीन रूप मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22. अजून देखील विकासला चान्स आहे, जर तो विकेट घेतोय तर त्याची हॅट्रिक नक्कीच पूर्ण होईल. तर विकासाचा पुढचा चेंडू अगदी यॉर्कर लेनचा चेंडू तो हलक्या हाताने खेळून काढला, इनफिल्डच्या आतमध्येच अडवला आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. आणि या ओव्हर मध्ये काय सुरेख गोलंदाजी आपण पाहिली विकासची. खरंच म्हणावं तितकं कौतुक करावं लागेल. अगदी मॅचला जखडून ठेवला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 23. सनी स्पोर्ट्सचे कॅप्टन आणि आर्या स्पोर्ट्सचे कॅप्टन यानंतरचा आपला सामना होणार आहे. तर समालोचनच्या कक्षाच्या समोर यायचं आहे. सनी स्पोर्ट्सचे कॅप्टन हजर झाले, प्लीज आर्या स्पोर्ट्सचे कॅप्टन. अपट्रॅकर होता, हलक्या हाताने खेळून काढला डीप स्क्वेअर लेग मध्ये. दोन्ही बॅटर अगदी मला वाटतं की अमोल गुंजाकर जेवढे जास्त चेंडू खेळेल तेवढं टीम साठी चांगला असेल. त्यामुळे जिथे 2 धाव होती तिथे 1च धाव घेतली गेली आणि ही एक चांगली रणनीती आहे खास करून अमोल कडून, कारण त्याला माहिती आहे की मी चांगली बॅटिंग करत आहे, त्यामुळे त्याने नक्कीच हा चांगला विचार घेतला त्याने. विशाल एक चांगला गोलंदाज आहे तो देखील. यावेळेस हाफ ट्रॅक होता, काय सुरेख गोलंदाजी, ऑफसाइड दी लाईन खेळवण्याचा प्रयत्न, कारण की अमोलचा जो झोन आहे जो डीप स्क्वेअर लेग काव कॉर्नरच्या दिशेने तो चांगले फटके खेळतो, त्यापासून कुठेतरी ऑफसाइड दी ऑफ खेळवण्याचा प्रयत्न येतो आणि त्यामध्ये यश प्राप्त होते विशालला. काय सुरेख गोलंदाजी पाहतोय विशाल कडून, अगदी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. यावेळेस डाऊन द ग्राउंड इनटू द फॅन्स येतोय खणखणीत षटकार डीजे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, अगदी सुंदर गोलंदाजी आणि विकेट. इथे विशालने कमबॅक करून दिला आहे टीम साठी. अगदी पहिल्या चेंडूवरती त्याचा समाचार घेतला, परंतु त्याने दुसऱ्या चेंडूवरती करून दाखवले की मी देखील उत्कृष्ट गोलंदाज आहे, का मला टीम मध्ये भरोसा ठेवला जातो माझ्यावरती, आणि एक महत्वाची विकेट घेण्यात त्याला यश प्राप्त झालं. खरंच सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण जय 11 टीम कडून. अगदी कमबॅक करणारी गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांनी इथे केली आहे. या अगोदरचं षटक म्हटलं तर विकासने काय सुंदर गोलंदाजी केली होती. तर अमोलच्या विकेट नंतर बॅटिंग मार्क वरती आलाय तो म्हणजे लक्षदीपला. लक्षदीपला देखील एक मोठं लक्ष ठेवावं लागेल टीम साठी. यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी, अगदी स्लोवर डिलिव्हरीचा वापर, खरोखर एक सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय मैदानावरती, आणि अशीच गोलंदाजी राहिली पाहिजे जर तुम्हाला टीमला जिंकावं लागेल, एक सन्मानजनक टोटलवरती थांबवावं लागेल समोरच्या टीमला, तर एक अशीच गोलंदाजी करावी लागेल. खरंच जेवढं करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण की षटकारानंतर काय 2 चेंडू चांगले फेकले आतापर्यंत. पुढचा चेंडू यावेळेस देखील सुंदर, इथे तू माय
परंतु एक रन घेण्यात पूर्णपणे यश प्राप्त होतंय लक्षद्वीपला आणि या एका धावसंख्येनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 31. परंतु काय गोलंदाजी पाहतोय आपण जय 11 टीम करून. अगदी दोन्ही गोलंदाजाने एक चांगलं उत्कृष्ट गोलंदाजी ते करून आपल्या टीमला कमबॅक करून दिला येते. संघाचं या मॅच मधलं हे उर्वरित आणि शेवटचं षटक असेल, महत्वाचं षटक असेल. अगदी स्लॉटचं षटक आहे. मोठमोठे फटकेबाजी मारण्याचा इथे प्रयत्न असेल दोन्ही बॅटरचा आणि तितकी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल टीम जय 11चा. आणि हे महत्वाचं षटक फेकण्यासाठी येतोय तो म्हणजे प्रथमेश अगदी चांगला गोलंदाज आहे. अगदी सबमरीन डिलिव्हरी म्हणा, यॉर्कर म्हणा आणि अगदी कटर, ऑफ कटर, लेग कटर, एक चांगली त्याच्या गोलंदाजीमध्ये एक भारदार आहे आणि तोच प्रथमेश आपण पाहतोय. पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने खेळवला आहे परंतु फेकी पहा. काय सुंदर फिल्डिंग जय 11 टीम कडून होते. खरंच कमबॅक करणारी एक फिल्डिंग पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. अगदी तो डीप पॉइंट मध्ये होता, तिथून त्याने धावत येऊन अगदी एक रन वाचवल्याने. अशा धावसंख्या वाचवाव्या लागतील जर आपल्या टीमला, आपल्या संघाला या मॅच मध्ये बनवून ठेवायचं असेल. स्लोवर होता, अगदी फसवला आहे. काय सुंदर झेल पाहतोय आपण. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत डाय मारली. अगदी शेवटच्या क्षणी कॅच पकडला होता परंतु चेंडू जमिनीला दान झाला. त्यानंतर विकेट किपर स्वतः बोलला की विकेट नाहीये. खरंच हेच क्रिकेट पाहायला मिळतं मालदन प्रीमियर लीग मध्ये. यावेळेस सुंदर भन्नाट वेग काय वेगाचा पूर्णपणे वापर. अगदी याच्या अगोदरचा पहिला चेंडू अगदी स्लोवर डिलिव्हरी फेकली होती परंतु त्यानंतर आपण वेग पाहतोय. काय वेगाने चेंडू फेकला गेला. अगदी येतोय पुन्हा एकदा ते डॉट बॉल. खरं शेवटचे 3 षटक जय 11 ने काय फेकले गेले आहेत तिथे. पुन्हा एकदा काय फटका पाहतोय. एकदा हलक्या हाताने समोरच्या दिशेने खेळा आणि चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने येतोय खणखणीत षटकार. डीजे सगळ्यांचं लक्ष आहे तीच मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की दोन्ही बाजूला एक मोठे खेळाडू असणारा हा संघ आहे. प्रथमेचा पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर होता सुरेख. यावेळेस मात्र फलंदाजाला काही चेंडू समजला नाही. जागीच्या जागी त्याला उभं करण्यात त्याला यश प्राप्त झालंय. परंतु या बॉलच्या अगोदर, या चेंडूच्या अगोदर जो पहिला फटका आपण लक्षद्वीपच्या बॅट मधून पाहिला, काय कव्हर ड्राईव्ह होता. अगदी क्लासिक फटका पाहायला मिळाला आणि असेच फटके आपल्याला पाहायला मिळाला. एकदम रंगत, एक क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका आपण पाहिला. अगदी हलक्या हाताने बॉलला फक्त दिशा दिली आणि बॉलने बाउंड्री कव्हर केली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती पाहतोय आपण 39 वरती. यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी आणि काय क्षेत्र स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय आणि विकेट घेतोय रनआउटच्या स्वरूपात प्रथमेश आणि लक्ष्य परताव. $39 म्हणजे 40 धावाचं लक्ष असेल जय 11 संघासाठी. खूप चांगलं कमबॅक करणारे आपण मॅच पाहिली. कारण की अगदी पहिलं षटक महाग गेलं होतं परंतु त्यानंतर काय कमबॅक केलाय. खास करून विकासने काय गोलंदाजी पाहिली. अगदी स्वतःची नाही अशी हॅट्रिक नाही घेता आली पण त्याने ओव्हर हॅट्रिक घेतली आणि टीमला प्रॉपर कमबॅक करून दिला. काय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली.
चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे समर्थ 11 टीमने, थोडं स्पीडअप घ्यायचं आहे, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चर्चा करावी लागते, चर्चा व्हावी लागते. जर तुम्ही खेळात जर रंगत आणली तर तुमची चर्चा होणार, नाव होणार, मोठं होणार, सगळं काही पाहायला मिळणार, परंतु खेळ करावा लागणार. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच पार्ट बदलू शकता. आपण पाहिलं एक सुंदर मॅच पाहायला मिळाली एवाय फायटर बल्या फायटरच्या स्वरूपात. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच होती, दोन्ही संघाची धगधग वाढली होती, परंतु मॅच असते. जो चांगला खेळेल, जो शांत डोक्याने, जो अगदी आपलं 100% देऊन मॅच खेळेल, तोच मॅच जिंकू शकतो. आणि तेच दाखवलं बल्या फायटर टीमने. आणि एक चांगला सामना त्याने जिंकून आपल्या पॉइंट मध्ये भर पाडली. खास करून राहुल दादांनी जी बॅटिंग केली आज, त्यांच्या बॅट मधून खणखणी जे फटके पाहायला मिळाले, अगदी एखाद्या चांगल्या खेळाडूला लाजवेल अशी भूमिका आज दादांनी निभावली. काय डीप स्क्वेअर लेग मध्ये फटका मारला होता दादांनी. अगदी तर आपल्या गावचे सुपुत्र नितीन दादा काळे नेहमीच नितीन काळे दादा नेहमीच आपलं 100% योगदान देतात. अगदी मोठमोठ्या गोष्टींच्या, मोठमोठ्या महत्वाच्या बाजूची भूमिका ते निभवत असतात. अगदी आपल्या खांद्यावर घेऊन ते पूर्ण करत असतात. त्यांना जास्त वेळ देता येत नसतो, परंतु वेळात वेळ काढून नितीन दादा 100% कार्यक्रम कसा होईल. मालदन प्रीमियर लीगचे 3रं पर्व आहे आणि जे आपण आज टी शर्ट पाहतोय, जो मॅन ऑफ द मॅच पाहतोय, संघांचे टी शर्ट पाहतोय, त्याचे स्पॉन्सरशिप दादा आहेत. अगदी आपलं 100% योगदान नितीन दादा नेहमी देत असतात. जर त्यांना इथे ग्राउंड वरती येता येत नसेल, ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी टिकून त्यांना ते आपलं 100% देत असतात. अगदी हे 3रं पर्व आहे. पहिल्या पर्वापासून म्हटलं तर दादांनी नेहमीच आपलं योगदान दिलं आहे. खरंच दादांसाठी एक मानाचा मुजरा असेल. सर्व संघाकडून त्यांना नेहमीच प्रेम दिलं जातं, त्यांच्यावरती प्रेमाचा वर्षाव केला जातो. दादा तुम्ही नेहमीच योगदान करता, नेहमीच आठवणीत असता. तुम्ही जर इथे हजर नसला तरी प्रत्येक जण तुमची इथे आठवण काढत असतो. आठवण काढतो काय तर तुमचं प्रत्येक वेळी नाव काढलं जातं, कारण की दादा खेळत नसले तरी एक उत्कृष्ट खेळाडू नसले तरी एक उत्कृष्ट क्रिकेट प्रेमी आहे. आणि प्रेम टिकवावं लागतं, प्रेम जपावं लागतं, प्रेम ठेवावं लागतं. त्याचबरोबर आपण पाहतो चांगभल 11 ही दादांचीच टीम आहे. ते संघ मालक आहेत या संघाचे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्या संघाने चांगली सुरुवात करून दिली आहे दादांसाठी, की तुम्ही नसाल, आमचे संघ मालक नसाल तरी आम्ही टीम खेळू, टीमला पुढे नेऊ आणि चांगलाच खेळ पाहतोय आपण चांगभल 11 कडून. खरंच दादांचं मनापासून, मनाच्या हृदयाच्या शेवटच्या क्षणापासून तुमचं कौतुक असेल, आभार असेल. तर वळूयात मॅच कडे. तर मॅच साठी लक्ष ठेवलं आहे ते म्हणजे 40 धावाचं. अगदी शेवटचे 3 षटक जे सुंदर षटक हाताळले गेले, त्यामुळे कुठे ना कुठे ते स्कोर बोर्डला लगाम लागली. तर आपण मॅच कडे वळूयात. तर मॅच साठी बॅटिंग एंडला पाहतोय तो म्हणजे महेश आणि नॉन स्ट्राइक एंडला प्रथमेश. अगदी हाफ ट्रॅकर होता, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाते. चेंडू फाईन लेग, डीप फाईन लेगची बाउंड्री कव्हर करतोय आणि येतोय खणखणीत चौकार. पहिल्या चेंडू रमेश एक डावखुळा गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या मॅच मध्ये काय ब्लॉक टाकले होते त्याने, अगदी सगळ्यांचं मन वेधून घेतलं होतं, लक्ष वेधून घेतलं होतं. तसंच लक्ष वेधणारी गोलंदाजी करावी लागेल त्याला. हो, यावेळेस मात्र सुंदर गोलंदाजी, अगदी सुंदर माझे सबमरीन डिलिव्हरी राहिला. अगदी जो 6 मीटरचा जो दायरा आहे, गुडलेनचा जो स्पॉट आहे त्याच्यावरती कुठेतरी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. काय गोलंदाजी पाहतोय, अगदी कमबॅक करणारी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर एक सुंदर गोलंदाजी पाहतोय रमेश कडून. खरंच सुंदर गोलंदाजी. आणि धाव संख्याचा जे एक नवीन रूप भेटला आहे ते म्हणजे 4 नाही. अगदी सुरुवात पण चांगली झाली आहे जय 11 ची. रमेशचा 3रा चेंडू. यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी होते, अगदी हलकीश आणि वाईडिश टाकण्याचा प्रयत्न.
बॅट्समनला बेट केले त्याला काही समजलं नाही. काय सुंदर अगदी पहिल्या चेंडू नंतर जे दुसरे दोन चेंडू टाकले आहेत. काय सुंदर कमबॅक करतोय रमेश आपल्या टीम साठी आणि स्वतःच्या गोलंदाजीमध्ये पण. आपल्याला जरी मॅच जिंकायला असेल तर या पहिल्या षटकामध्ये मोठी हाणामारी करावी लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. मोठे फटके खेळावे लागेल. यावेळेस मात्र चांगला समाचार घेतलाय. चेंडू जात आहे डाऊन द ग्राउंड इनटू द फॅन. षटकार रमेशचा पुढचा चेंडू. यावेळेस देखील मात्र डाऊन द ग्राउंड खेळ आहे. समोरच्या दिशेने 2-2-2-2-2 चा कॉल होता परंतु कुठेतरी फेट आहे. कारण प्रथमेशला माहिती होतं कारण की आपण पोहोचू शकत नाही तोपर्यंत त्याने नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅट्समनला थांबवलं गेलं. खरंच कॉलिंग महत्वाचं आहे कारण की विकेट गमावणं हा देखील तुमच्यासाठी तोटा असेल. कारण की ज्या शेवटच्या क्षणाला रन रेटचा विचार केला जाईल त्यावेळेस तुमच्या विकेट ठेवणं पण खूप गरजेचं आहे. प्रथमेश यावेळेस हुक केला आहे. चेंडू जाईल थर्ड मॅनच्या दिशेने. अगदी काय चित्त्याच्या चपळाईने क्षेत्ररक्षण पळला आणि 2 धावा त्याला थांबवण्यात यश प्राप्त झालं. आणि या 2 धावसंख्येनंतर स्कोरबोर्डला खूप सुंदर अशी चालना मिळते आणि एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एक चौकार आणि एक षटकारानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 13. एक साइडला आपण प्रथमेशला पाहतोय एक साइडला महेशला पाहतोय. त्याने अगदी एक चौकार आणि एक षटकार मारून ह्या धावसंख्येला एक चांगलं वळण दिलं आहे आणि या वळणानेच आपल्याला शेवटपर्यंत पोहोचायचं आहे. एक चांगला सामना आणि ही मॅच जिंकायची आहे. त्यासाठी एक मोठे फटके सजवावे लागतील. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॉलिंग एंडवरती येतोय तो म्हणजे लक्षदीप. लक्षदीपने काल एक सुरेख गोलंदाजी केली आहे. अगदी स्लोवर डिलिव्हरी फेकण्यात अगदी कटर ऑफ कटर म्हणा एक चांगली गोलंदाजी करण्यात तो देखील तरबेज आहे. तेच तर्रार आहे आणि आपल्या स्पीडने नक्कीच बॅट्समनला बेट करतो आणि ही रंगत पाहायला मजा येईल कारण की महेश देखील चांगले फटके आतापर्यंत त्याने खेळले आहे. टीमला मॅच मध्ये बनवून ठेवला आहे. त्याच्या समोर हे एक मोठं आव्हान असेल की तो लक्षदीपला कसा फेस करतोय. लक्षदीप यावेळेस सुंदर डिलिव्हरी अगदी हलक्या हाताने खेळून काढला आहे आणि काय रनिंग पाहतो इथे. अगदी चित्त्याच्या चपळाईने दोघे पळले आणि 2 धावा पूर्ण करण्यात यश प्राप्त झालं. जोपर्यंत लॉंग ऑफचा प्लेअर पोहोचतो तोपर्यंत त्याने अगदी 2 धावा पूर्ण केल्या. खरंच ही रणनीती ह्या रणनीतीनेच पुढे जायचा प्रयत्न असेल कारण की सहजासहजी मोठे फटके येत नाही. विकेट थोडी ओली आहे त्यामुळे जिथे सिंगल आहे तिथे डबल करावी लागेल. डबल तिथे धावावं लागेल आपल्याला. यावेळेस देखील सुंदर डिलिव्हरी परंतु वाईट अवांतर धावेत भर. फसवण्याचा प्रयत्न होता परंतु वाईड लाईनला बॉल एक्स्ट्रा वाईड लाईनला बॉल होता त्यामुळे वाईडचा इशारा अंपायर नितीन यांच्याकडून. खूप चांगलीच अंपायरकी पाहतोय नितीन कडून. अगदी एक योग्य निर्णय त्याच्याकडून आपला या सत्रामध्ये पाहायला मिळत आहेत. तर धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 16. एक चांगलं वळण भेटलं आहे धावसंख्येला जय 11 टीम साठी. यावेळेस मात्र अगदी कट केला आहे. इथे मिस फिल्डिंग पाहतोय. मिस फिल्डिंग होते तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यात यश प्राप्त होतोय महेश आणि प्रथमेशला. काय दोघे धावत आहेत अगदी त्यांना माहिती आहे की प्रत्येक धावाचं किती महत्व आहे. अगदी डीपचा प्लेअर धावत येईपर्यंत आउटफील्ड थोडी स्लो आहे त्यामुळे बॉल तसा ट्रॅव्हल होत नाही आणि तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या प्राप्त केल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18. लक्षदीपने चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की ही तुमच्या संघासाठी देखील महत्त्वाची मॅच आहे. अगदी आपण पाहतोय स्लोवर डिलिव्हरीज फेकण्याचा प्रयत्न बॉलला तेवढी तो स्पीड देत नाही. जेवढं स्पीड देईल तेवढा बॉल ट्रॅव्हल होतोय त्यामुळे अगदी स्लोवरचाच तो वापर करतोय. यावेळेस देखील स्लोवर होता तो स्पॉट आणि यावेळेस मात्र कोणती चुकी करत नाही कॅप्टन रमेश आणि मोठी विकेट लागते गळाला.
तर महेशच्या सुंदर खेळीनंतर त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे तेजस. पण काय कॅच, अगदी मला वाटतंय लक्षदीपने तिन्ही चेंडूचे ऑफसाइड दी लाईन जे फेकले होते त्याचाच फायदा भेटला, कारण की पहिले दोन जे फटके मारले होते ते थोडेसे कुठपर्यंत प्लेअर पर्यंत पोहोचले नव्हते, परंतु तिसरा चेंडू थोडासा शॉर्ट पिच ठेवला आणि स्लोवर डिलिव्हरी फेकली आणि बरोबर आपल्या जाळ्यामध्ये फसवलं, कारण की त्याने तो सेटअप बसवला होता. कारण की त्याने जो फिल्डर आहे, जो लॉंगॉफचा फिल्डर आहे त्याला थोडंसं पुढे घेतलं होतं आणि त्याचाच त्यांना पूर्णपणे फायदा घेतला आणि रमेशने मात्र कुठे तिथे चुकी केली नाही. अगदी महत्वाची विकेट घेण्यात त्यांना यश प्राप्त झालं. परंतु तेजस हा देखील एक चांगला फलंदाज आहे. अगदी युवा खेळाडू आपण पाहतो, त्याला मोठी कामगिरी करावी लागेल यावेळेस देखील, परंतु वाईटचा इशारा अंपायरचा आणि अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे जाते, ती म्हणजे 19. एक 40 धावाचं लक्ष्य असेल. सुंदर दोन्ही संघाकडून सुरुवात चांगली झाली आहे, परंतु याचा शेवट मात्र चांगला व्हावा असंच दोन्ही संघांचा विचार असेल. लक्षदीपचा पुढचा चेंडू तेजस अगदी यावेळेस मात्र फसवलाय, यावेळेस मात्र आपल्या फिरकीमध्ये फसवलाय. अगदी सबमरीन डिलिव्हरी इथे पाहतोय, पुन्हा एकदा स्लोवरचा मारा. यावेळेस मात्र त्याने ऑफ कटचा प्रयत्न केला होता. खरंच लेग कट, ऑफ कट आणि स्लोवर डिलिव्हरी यामध्ये त्याने फसवला आहे फलंदाजाला. काय सुरेख गोलंदाजी लक्षदीपची राहिली आहे. अगदी मॅच मध्ये बनवून ठेवलंय, टिट फॉर टाईट मॅच अगदी दोन्ही बाजूला समांतर चालली आहे. खरंच सुंदर गोलंदाजी. तेजसला देखील चांगली खेळी करावी लागेल, मॅच जिंकावी असेल. अगदी मॅच 19 धाव संख्या लावलेल्या आहेत बोर्डावरती. यावेळेस देखील अवांतर धावा. ऑफसाइड दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न आहे, जेवढे बाहेर फेकतो तेवढा चांगला आहे, कारण की बॅट्समन पासून कुठेतरी दूर फेकण्याचा प्रयत्न आहे, परंतु त्यामध्ये देखील त्याला यश प्राप्त होत नाहीये. परंतु ही चांगली रणनीती असेल, कारण की पहिली जी गोलंदाजी रमेशने पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर जी गोलंदाजी केली होती त्याच लाईन वरती फेकण्याचा प्रयत्न आहे लक्षदीपचा. यावेळेस देखील मात्र मोठा फटका सजवण्याचा, इनफिल्ड मध्ये जाडवलाय आणि काय सुरेख फेकी इथे पाहतोय, परंतु क्रीज मध्ये पोहोचला होता. नक्कीच नॉन स्ट्राईकला त्याला विकेट होती, परंतु स्ट्रायकिंग एंडला फेकून, कारण त्याला माहिती आहे प्रथमेश हा महत्वाचा खेळाडू आहे, त्याचीच विकेट घ्यायची असेल. हाच कुठेतरी मानस ठेवून श्रीकांतने फेकी केली होती, परंतु त्यामध्ये त्याला यश प्राप्त नाही. तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला आणि एक धावसंख्या इथे प्राप्त करण्यात यश प्राप्त होतोय आणि एका धावसंख्येनंतर धावसंख्या पोहोचतीये, ती म्हणजे 21. खरंच मॅचला एक रंगत येते, म्हणजे आपल्याला मॅच सुरेखच पाहायला मिळते इथे. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, चेंडू जाते डीप स्क्वेअर लेग मध्ये, तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्यात यश प्राप्त होतंय. अगदी दोन्ही क्षेत्ररक्षक काय धावले अगदी चेंडू पर्यंत, कारण की ज्या अर्थाने आउटफील्ड पाहतो अगदी स्लो आउटफील्ड आहे, धावता देखील येत नाही, परंतु आपल्या टीमसाठी संघासाठी एक रन वाचवली. नक्कीच एक रन ही महत्वाची रन असते आणि या एक रन नंतर धावसंख्या पोहोचते, ती म्हणजे 22. थोडं अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे ढकलली असली तरी एक सन्मानजनक टोटल आतापर्यंत उभी करण्यात यश प्राप्त झाले आहे. म्हणजे मॅच समीकरण असं बनलं आहे, 12 चेंडू 18 धावा, म्हणजे मॅच दोन्ही बाजूला आहे. म्हणजे प्रति 9च्या सरासरीने तुम्हाला खेळावं लागेल, प्रत्येक ओव्हर मध्ये 9 रन हा बनवावेच लागेल. त्यापेक्षा जास्त रन बनवताय तर तुपात साखर पडल्यासारखं आहे, त्यापेक्षा जर कमी रन बनवताय तर दुधात मीठ पडल्यासारखं होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाला समतोल मॅच पाहायला मिळते. जर आपण पहिली मॅच पाहिली एवाय फायटर बल्या फायटर, त्याच मॅचचं रूप कुठेतरी या मॅचने आतापर्यंत घेतलं आहे. दोन्ही बाजूने मॅच घेतलाय, परंतु या मॅच मध्ये कोणाला ना कोणाला तरी राहुल दादा बनवावं लागेल, दादांसारखी दादागिरी दाखवावी लागेल, कारण की दादांच्या दादागिरीला लिमिट नव्हतं, एक्सप्रेस सुटलेली दादांची दादागिरी आणि तीच दादागिरी करावी लागेल इथे. 12 चेंडू 18 धावा, काय 12 चेंडू 18 धावा, काय समीकरण रंगले. बॅट बिना घेता आला. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे.
तर 2 रनांची पॅनल्टी असेल जय 11 संघाला, म्हणजे समीकरण बदलतंय. 12 चेंडू 20 धावा. तर 12 चेंडू 20 ही पेनल्टी महाग पडते का काय पाहायला लागेल. परंतु प्रथमेश आहे, त्याला माहिती आहे पेनल्टीची कशी पेनल्टी करायची, कारण की त्याला देखील माहिती आहे तो देखील एक सुरेख बॅट्समन आहे. हाफ ट्रॅकर वाईट 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 वाईट. काय आपण इथे अंपायरिंग पाहतोय नितीन कडून. तर अवांतर धावेत भर पडते आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 23. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. दोन्ही अंपायर सज्ज आहेत, डिस्कशन करून थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. कारण कालच्या 2 दिवसामध्ये आपण पाहतोय ज्या अर्थी पावसाने आपले जे सामने थांबवले आहेत त्या कारणाने आज थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. तर बॉलिंग मार्कवरती पाहतोय तो म्हणजे अमोल, ज्याने बॅटमध्ये चांगले योगदान दिलं आहे. बॉलिंगमध्ये कमाल करावी लागेल, परंतु जी रणनीती आखली आहे कॅप्टन रमेशने त्याच रणनीतीनुसार गोलंदाजी चालली आहे. अगदी वाईडिश लाईनला पकडून गोलंदाजी ते करायचा विचार चालू आहे. यावेळेस मात्र मोठा फटका सजवला. एक बाउंड्री क्लिअर करतोय का? हो, क्लिअर करतोय आणि येतो षटकार. काय फटका पाहिला डीजे. येतोय कणकणीत षटकार आणि धावसंख्येला एक चांगलं रूप मिळालं. इथे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 29. यावेळेस वाईडिश टाकण्याचा बाहेर बाहेर अगदी वाईडिश लाईनच्या बाहेर आणि येतोय अवांतर धावसंख्येत भर पडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 30. आणि मॅचला काय रंगत दिली आहे प्रथमेशने. एका षटकाराने पूर्णपणे मॅच मध्ये आणून दिला आहे. ज्या अर्थी दादांनी देखील एका षटकाराने मॅच मध्ये आणलं होतं तेच रूप इथं प्रथमेशने दिलं आहे मॅचला, की एका षटकाराने मॅच मध्ये आणलंय. म्हणजे मॅच समांतर आहे, कुठे कमी नाही कुठे जास्त नाही. अमोलचा पुढचा चेंडू हा महत्वाचा आणि निर्णायक चेंडू असेल या मॅच मधला. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर आणि फसवलाय. अगदी स्लोवर चेंडू मध्ये फसवलाय. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता, परंतु डेप्थ स्क्वेअर मधला प्लेअर कोणती चुकी करत नाही, कारण की त्याला देखील माहित आहे ही किती महत्वाची विकेट आहे, मॅच विनिंग विकेट आहे आणि चुकीला नेहमीच माफी नसते. परंतु यावेळेस कोणती चुकी नाही केली डीप स्क्वेअर लेगच्या प्लेअरने. खरंच एक महत्वाची विकेट इथे निघाली आहे. मॅचला अजून रूप येते. अगदी मॅच दोन्ही बाजूने आता पुन्हा जाते. आता मात्र समीकरण आहे परंतु अमोलने ते कमबॅक करून दिला आहे. यावेळेस मात्र अगदी हलक्या त्याने खेळून काढला. तोपर्यंत एक धाव प्राप्त करण्यात दोन्ही फलंदाजांना यश प्राप्त होते आणि या वाईटचा पण इशारा म्हणजे 1+2 म्हणजे मॅच मध्ये अजून दोन्ही टीम बनून आहेत आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 32. 10 बॉल 10 ची गरज असणार आहे. खरंच म्हणजे मॅच दोन्ही बाजूला समांतर 10 चेंडू 10 रन. अमोलचा पुढचा चेंडू ऑफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा उंची गाठले, दुरी नाही, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय पर्यंत 2 धावा. हो, काय काय डाय मारली आहे. खरंच अगदी संघासाठी पडला आहे. अगदी शेवटच्या क्षणाला विकेटीपर्यंत बॉल पोहोचतो तोपर्यंत डाय मारून रन कंप्लीट केली आहे. खरंच
म्हणावं तितकं कौतुक असेल बॅट्समनचं, म्हणावं तेवढं कौतुक असेल तेजसचं. काय शेवटच्या क्षणाला डाय मारले आणि एक रन, कारण त्याला माहिती आहे की ही रन किती महत्वाचे आहे, एक रन किती महत्वाचे आहे या मॅच साठी. काय काय मॅच रंगली आहे. अमोलचा पुढचा चेंडू, तेजस पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र सजवला आहे, उंची गाठली आहे आणि हो दोरी पण आहे. डीप स्टोर लागला, काव कॉर्नरला काय खणखणीत षटकार मारला आहे तेजसने. पडला परंतु बॉलला देखील कक्षामधले देखील दर्शक म्हणले होते की धुरी मिळते का, परंतु नक्कीच धुरी मिळली आणि 6 धावा प्राप्त केले आणि या 6 धावसंख्येनंतर या मॅचची हवा देखील काढली आहे तेजसने. यावेळेस मात्र ब्लॉक होता आणि वाईट आणि प्लस 1 धाव येते आणि मॅच इथे संपते. काय सुरेख मॅचला एंडिंग केली आहे. अगदी एक साठी खूप फायद्याचं ठरेल. J11 जर पुढचा सामना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत खेळतोय म्हणजे तो मॅच मध्ये नाही तर या लीग मध्ये अजून स्टेबल राहील. खरंच तेजसनं मॅचला एक चांगलं वळण दिलं इथे आणि मॅच खिशात घालतोय.